कराड चिपळूण राज्य महामार्ग 27 जून पर्यंत अवजड वाहनांसाठी बंद आहे। रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्यानं निर्णय घेण्यात आलाय। मुसळधार पावसात राज्य महामार्गावरील मोरी पूल वाहून गेल्यानं नवीन पूल बांधणीस सुरुवात आहे। पर्यायी महामार्ग कराडहून चिपळूणच्या दिशेने जाण्याकरता पाचवड फाटा मार्गे, मलकापूर आंबाघाट मार्गे चिपळूण असा असणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सध्या कराड चिपळूण राज्य महामार्गावरती 27 तारखेपर्यंत अवजड वाहनांना बंद करण्यात आलेला आहे। मारुलगावच्या हद्दीमध्ये रस्त्याचा भराव खचून गेल्यामुळे त्या ठिकाणी रस्ता पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाचं युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। मात्र कालपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहनाच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही अवजड वाहनं गेल्या कालपासून या ठिकाणी या रांगेमध्ये असलेली पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात ही रांग आहे, साधारण 1 किलोमीटर पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजूला या वाहनं आहेत ही थांबलेले आहेत। कराडहून चिपळूणच्या दिशेने जाण्यासाठी ही जी वाहनं आहेत ही या ठिकाणी थांबलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, ज्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे, या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रशासनाकडून काय आदेश आलेले आहेत का? कारण आता 27 तारखेपर्यंत बंद आहे। ही म्हणतात 27 तारखेपासून बंद आहे, मात्र आता हे भरलं कालपासून आम्ही उभा आहे। ह्या तर गाड्या सोडू दे, ह्याच्या पुढे आम्ही येतच नाही ना इकडे या रस्त्याला। 27 तारखेपर्यंत जर आज सोडल्या नाहीत गाड्या तर तुमच्याकडे काय पैसे आहेत का खाण्यासाठी किंवा काय आहे का सुविधा? मोकळं झाले, आता चहा प्यायला पैसे नाहीत। या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे की या ठिकाणी 27 तारखेपर्यंत बंद आहे। शासनाला तुम्ही या निमित्तानं काय सांगाल? हे सांगू, हे रस्ता एवढ्या गाड्या आहेत तेवढ्या सोडा, ह्याच्या पुढे 27 तारखेपासून हे करा, बंद करा। येणाऱ्या 27 तारखेपर्यंत हा महामार्ग बंद असल्याची माहिती ज्या वाहन चालकांना मिळेल त्यावेळेला मात्र या रस्त्यावरून अवजड वाहनं पूर्णपणे बंद राहण्यास मदत होईल आणि वाहन चालकांना देखील होणारा आर्थिक बुर्दंड किंवा त्यांना इथं येऊन थांबावं लागणार नाही। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।